शेतकरी मित्रांनो, गळकुजीचा आपण ह्याच्या आधी एक व्हिडिओ पाठवला होता. तर गळकुजीची समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना भेडसावत आहे. तर गळकुजीची काय आपण मुख्य कारणं बघणार आहे की गळकूज होते कशामुळं. जी झाडं खूप सुंदर काळोखी असते, त्याला खूप जास्त ग्रोथ असते, अशा झाडांवर गळकूज जास्त दिसून येते. त्याचं एकमेव कारण असं आहे की झाडात अमोनियम नायट्रोजनच्या लेवल वाढून घड देण्याकडून किंवा पाकळीच्या देंडाकडून जळायला चालू होतो, कुजत जातो मागं. त्याला अर्ली बंच नेक्रॉसिस असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं. तर हे अमोनिकल नायट्रोजनच्या लेवल वाढण्याची काय कारण आहेत की बाबांनो, शेणखत जास्त घातलेलं असणं मुख्य कारण गळकूज होण्याचं. की ज्यावेळी ढगाळ वातावरण असतं, सूर्यप्रकाश कमी असतो, त्यावेळी नायट्रोजनचं चयापचन होत नाही. चयापचन नायट्रोजनचं न झाल्यामुळं तो घडात पानात अमोनिकल नायट्रोजनच्या स्वरूपात स्टोअर राहतो. तो तसा स्टोअर जर जास्त काय राहिला तर फ्लॉवरिंगच्या नाजूक अवस्थेत तो त्या झाडामध्ये गळकूज करतो. तर अमोनिकल नायट्रोजनच्या लेवल कमी राहाव्या ह्यासाठी झाडात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅश आणि फॉस्फरच्या लेवल आणि बोरानच्या लेवल खूप चांगल्या ठेवणं गरजेचं असते. तर अशा प्रकारचे जर काय प्लॉट असतील तर ह्याच्यावर ह्या मुख्य समस्या झाल्या तर ह्याच्यावर उपाय काय, ह्याचा आपण दुसरा पार्ट किंवा दुसरा व्हिडिओ टाकू.